स्वतःच्या भावाला त्याच्या लग्नात किडनॅप केलंस, लीलाच्या आईबाबांचा इन्सल्ट केलास, त्यांचा अपमान केलास, त्याची शिक्षा तर तुला मिळायला हवी दुर्गा. तुला लीला आणि त्याच्या घरच्यांच्या स्टेटस बद्दल प्रॉब्लेम होता ना, तर तुझी शिक्षा हीच आहे की पुढचे 8 दिवस तू लीलाच्या माहेरी येऊन राहायचं. काय? आणि नुसतं राहायचं नाही, त्यांच्या स्टेटस प्रमाणे ऍडजस्ट ही करायचं. आणि ही शिक्षा फक्त दुर्गालाच नाही, डे 1 पासून तिला हेल्प करणाऱ्या सरस्वती आणि लक्ष्मीलाही आहे. काय? आणि मी ही शिक्षा तुम्हाला देतोय कारण तुम्हा तिघींना ही गोष्ट रिअलाइज होणं गरजेचं आहे की माणसाकडे पैसा नसला तर तो वाईट आहे असं नसतं. जवळ पैसा नसला तरीही माणूस चांगल्या स्वभावाचा, चांगल्या विचाराचा आणि चांगल्या मनाचा असू शकतो. एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही, माणूस कधी वाईट नसतो, त्याची परिस्थिती वाईट असते. आणि ही गोष्ट तुम्हाला तेव्हाच रिअलाइज होईल जेव्हा तुम्ही त्यांच्या बरोबर राहाल, त्यांच्यातलंच एक होऊन राहाल. पण एजी, आम्ही काय केलंय? हो, आम्हाला या प्लॅन बद्दल काहीच माहित नव्हतं. मग काय झालं? पण माझ्या रेवला त्रास देण्यात तुम्ही मागे नव्हतात. फक्त आजच नाही, याआधी तुम्ही लीलाला खूप त्रास दिलेला आहे. आणि तुमची टीम या वेळेला एक नसली तरी इंटेन्शन तर सेमच होतं. राईट दुर्गा? ती म्हण आहे ना, ओल्यासोबत सुकही जळतं. तर आता फक्त तुम्ही तुमच्या शिक्षेवर कॉन्सन्ट्रेट करा. चला निघूया. एजे, दुर्गा, लक्ष्मी आणि सरस्वती घरच्या सुना आहेत. मला असं वाटतंय गृहप्रवेशाच्या वेळेला त्यांनी तिथे असायला हवं. यशची मोठी बहीण म्हणून दुर्गाचा मान येतो आणि मला वाटतंय तो तिला मिळायलाच हवा. प्लीज. ठीक आहे, लीला म्हणतेय तर तेच खरं. तुम्ही गृहप्रवेशानंतर तिघी इथे येणार. या बाळांनो. विश्वरूप. हाँ जी. थांब. आजी, आम्हाला ओवाळण्याचा हिला काहीही अधिकार नाही. यश, इतकी वर्ष मला वाटत होतं की माझ्या बहिणीला माझी काळजी आहे, आईचा दर्जा दिला होता मी तिला. पण आज तिने सिद्ध केलंय की माझी आई कधीच होऊ शकत नाही. लग्न ठरल्यापासून नुसतं खोटेपणाने वागत आली आहे. आधी लग्न मान्य असल्याचा आव आणला आणि आज भर लग्नात मला किडनॅप केला. नाही आजी, मी हिला मला ओवाळू देणार नाही. यश, अरे असं नको बोलूस. दुर्गा वहिनींचं तुझ्यावर खूप प्रेम आहे. यश, माझं ऐकून घे. लीला वहिनी, आज तू आम्हाला ओवाळशील, कारण आम्हाला ओवाळण्याचा खरा अधिकार तुलाच आहे. लीला वहिनी, आज जर तू वेळेवर आली नसतीस ना तर आज माझं काय झालं. यश, अरे असं बोलू नकोस. लीला वहिनी, खरंच बोलतोय ना मी. आज माझा कदाचित जीवही गेला असता. यश, काय बोलतोस तू? तू
तुझ्या जीवाला धोका होईल असं करेन का मी? नीलावहिनी, आज खऱ्या अर्थाने आमच्या आयुष्याची एक नवीन सुरुवात होते आणि माझी अशी मनापासून इच्छा आहे की ती तुझ्या आशीर्वादाने व्हावी. अरे पण यश, दुर्गा वहिनी तुझी. प्लीज आम्हाला कोणी समजवू नका. आज आमचा दिवस होता आणि खूप काही गोष्टी आमच्या मनाविरुद्ध झाल्या. निदान ही गोष्ट तरी आमच्या मनाप्रमाणे होऊ दे प्लीज. वेलकम रेवती. मोस्ट वेलकम रेवती. चला या रेवती, उजव्या पायाने माप ओलांड आणि आत ये. या रेवतीताई, या जागीरदारांच्या घरात तुमचं स्वागत आहे. या या या. यश, किशोर ये बाळा. आलो. दुर्गा, तू हे सगळं का सहन करतेस? हे काय गरज आहे? हे बघ, मी तुला या त्रासात नाही बघू शकत. आजपर्यंत या घरासाठी काय काय नाही केलं मी. एजंटचा कधी शब्दही खाली पडू दिला नाही. या घराच्या भल्यासाठी, इथल्या लोकांसाठी कायम झटले मी. पण त्या बदल्यात काय मिळालं मला? आज त्या लीलामुळे माझा सख्खा भाऊ, एजे सगळेच मला दुरावलेत. माझ्या सख्ख्या भावाचं भलं व्हावं एवढीच एक अपेक्षा केली होती ना मी. काय चुकलं माझं? पण कोणीच मला समजून नाही घेतलं किशोर. या घराशी इतकी वर्ष लॉयल राहिल्याची ही शिक्षा मिळाली मला आज. दुर्गा, तुझ्या या प्लॅन बद्दल तू मला का नाही सांगितलंस? मी इतके दिवस समजत होतो मागचं सगळं विसरून आपण नव्याने सुरुवात केली. तुझा विश्वास आहे माझ्यावर, पण आज कळतंय असं काहीच नव्हतं. तसं नाहीये किशोर. असंच आहे दुर्गा, असंच आहे. आजही मी तुझ्यासाठी परकाच आहे. नाहीतर अगं सगळं सांगितलं असतंस तू मला. कदाचित मी तुझी मदत करू शकलो असतो. सगळ्यात जास्त महत्वाची तू आहेस मला. हे तुला का समजत नाहीये? कसं सांगू तुम्हाला किशोर? किशोर, मला प्रॉब्लेम्स नको होते म्हणून मी कुणालाच इन्व्हॉल्व करून घेतलं नाही. पण याचा अर्थ असा नाही होत की तू. जाऊ दे ना किशोर, आता हे बोलून काय फायदा आहे? जे घडायला नको होतं ते शेवटी घडलंच की.
म्हणूनच डे 1 पासून ओरडत होतो. त्या एजंटसाठी तू कितीही कर, काहीही कर, त्याची किंमत त्यांना नाहीये. ते फक्त स्वतःच्या स्वार्थाचा विचार करू शकतात. आणि बघ दुर्गा, तुझ्या चांगुलपणाची तुला जर अशी काही शिक्षा मिळणार असेल ना, तर ती मी नाही सहन करू शकत. एजंटनी दिलेली शिक्षा पूर्ण करण्याची काहीही गरज नाहीये. माझं ऐक, आपण आत्ताच्या आत्ता हे घर सोडतोय. आय एम सॉरी किशोर. मी तुम्हाला सांगायला हवं होतं. ठीक आहे, जे झालं ते झालं. पण माझं ऐक आता, आपण इथे नको राहायला. या घरात आपलं कोणीच नाहीये दुर्गा. नाही किशोर, तुम्ही सुद्धा खूप हर्ट झाला आहात आणि रागाच्या भरात असं बोलताय. पण किशोर, आपण हे घर सोडून गेल्याने या घरातले प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाहीये. किशोर, इथून जर कोणी जायची गरज आहे तर ती फक्त त्या लीलाने आणि तिच्या बहिणीने. अगं, म्हणून काय तू बाबांनी दिलेली शिक्षा? हो, मी भोगणार आहे ती शिक्षा. एजंटनी दिलेली शिक्षा मी भोगणार आहे. पण तिथून परत आल्यानंतर माझा फक्त एकच उद्देश असेल, त्या लीलाची आणि तिच्या त्या बहिणीची इथून कायमची हकलपट्टी. ठीक आहे, तुझा हट्टच असेल की तुला ही शिक्षा पूर्ण करायची आहे तर कर. मी कायम तुझ्या बरोबर आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेव, आज ना उद्या या एजंटचा खरा चेहरा तुझ्या समोर येईल आणि तेव्हा तुला माझे शब्द आठवतील. आय एम सॉरी. एजे, खूप दुखतंय का? नाही, आय एम परफेक्टली फाईन. हो का? बघू. तुम्ही परफेक्टली फाईन आहात? मग एवढं मोठं बँडेज काही उगाच केलंय का डॉक्टरांनी? मला काही झालं नाहीये मेजर. आय एम फाईन. अच्छा, म्हणजे गोळी एवढी चाटून गेली तुमच्या हाताला तरी एवढं काहीच झालं नाहीये का? लीला, की आता तुम्ही म्हणणार आहात मर्द को दर्द नाही होता वगैरे. लीला, आय एम फाईन. ओके, बघ. आओ, बघितलं, मर्द को भी दर्द होता है. ते काही नाही, जे आता तिथे जाऊन बसा. लीला, काही गरज मी सांगते ना, तिथे जाऊन बसा. नाही. लीला, एजे, बसा ना तिकडे जाऊन. फाईन. लीला, हे बघा एजे, मी तुमचं काही ऐकणार नाही. मला विश्वादादाने सांगितलंय, डॉक्टरने तुम्हाला सांगितलंय ही क्रीम दिवसातनं 3 वेळा लावायची आणि ड्रेसिंग पण चेंज करायचं. ते मीच करणार आहे आता. दुखतंय का?
का रडतेस? आता रडू नये तर काय करू? केवढं लागलंय तुम्हाला? जे तुम्हाला काही झालेलं मला सहन होणार नाही. माझं खूप म्हणजे खूप प्रेम आहे तुमच्यावर. निदान माझ्या प्रेमासाठी तरी स्वतःची काळजी घ्या. आय एम सॉरी लीला. एजे सॉरी कशाला? लग्नात जे काही झालं त्याच्याबद्दल मी असताना सगळा गोंधळ झाला. मला माहित नव्हतं की माझी आपली लोक माझा असा विश्वासघात करतील. आय एम सॉरी अबाउट दॅट. एजे जे झालं त्यात तुमची काहीच चूक नाहीये. उलट तुम्ही होतात म्हणून यश आणि रेवतीचं लग्न पार पडलं. तुम्ही जर आज विक्रांतने मारलेली गोळी तुमच्यावर घेतली नसती तर मी नाही 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 लीला. नाही. जे तुम्ही माझ्यासाठी किती महत्वाचे आहात ना ते मी शब्दात पण नाही सांगू शकत. अभिराम, आई. खाली ये बाळा लवकर, सगळे वाट बघतायत. हो आलो. एजे मी होते पुढे.